असे ते आमचे नॅशनल क्लब ड्रामाचे दिवस. आणि त्याच्यामध्ये म्हणजे सांगायचंच झालं तर फर्स्ट इयरला जेव्हा मी गेले तेव्हा आमच्या मुंबईचे 2 जण होते. एक तर जयदेव आणि शरद व्यास म्हणून एक मुलगा होता. गुजरातीमध्ये तो नंतर खूप काम केलं त्यांनी गुजरातीमध्ये. तर तो होता. नंतर सबा जैदी, रतन थियम, राजेश विवेक आणि सय्यद अहमद कादरी. राजेश विवेक मला आठवत होतं त्यांनी एका ह्याच्यामध्ये काम केलं पिक्चर स्वदेश मध्ये. तो पोस्ट मास्टरचा रोल करत होता तो. किंवा जोशीले नाही तो गेला काही वर्षापूर्वी गेला. तर हे सगळेजण माझे बॅचमेट्स, रतन थियम वगैरे आम्ही सगळे. आणि एक हरियाणाची मुलगी होती श्रेष्ठा टक्कर, ती नंतर हरियाणा टीव्ही मध्ये लागली. म्हणजे असं सगळे वेगवेगळे प्रत्येकाने आपापलं केलं नंतर. तर ते माझे सिनियर्स होते ओमपुरी, नसीरुद्दीन शाह, ज्योती सुभाष, बी जयश्री, हे सगळेजण माझे सिनियर. आणि त्याच्यापेक्षा वरती सुहास जोशी होती. अच्छा. म्हणजे मी फर्स्ट इयरला असताना सुहास जोशी थर्ड इयरला होती. तर त्यामुळे असे ते. आणि मग माझ्या नंतर होते ते राज बब्बर. म्हणजे मी सेकंड इयरला गेले तेव्हा फर्स्ट इयरला राज बब्बर, आपला अजित वाच्छानी, ते सगळे त्याच्यानंतर होते. आणि त्याच्यानंतर आली पंकज कपूरची बॅच. आणि नंतर मग वी वर आउट ऑफ NSD असे. पण तो काळ म्हणजे धमाल होता अक्षरशः. आणि आम्ही सगळेजण एकमेकांना इतके छान ओळखायचो, कारण एकतर आमचं 45 विद्यार्थी सगळे मिळून, 3 वर्षाचे मिळून फक्त 45 विद्यार्थी होते. फुल. आणि दुसरं म्हणजे आमचं हॉस्टेल एकत्र होतं. 3 फ्लॅट्स होते, 2 का 3 बेडरूम्सचे. आणि खाली म्हणजे ग्राउंड फ्लोअरलाच 3 फ्लॅट्स होते, पण ते असे अडजॉइनिंग होते. त्याच्यामधल्या एका फ्लॅटमध्ये आमचा मेस होता, नंतर किचन होतं. आणि एका फ्लॅटमध्ये म्हणजे त्या 2 फ्लॅट्सच्या बेडरूम्सच्या होत्या, त्याच्यामध्ये तिघा जणांना ठेवलं होतं. आणि एका ह्याच्यामध्ये मुलींना ठेवलं होतं. त्यामुळे आमचा तो कॅम्पस म्हणतो, तर आमचा तो एरिया आमचा सगळ्यांचा एकत्र होता. त्यामुळे 24 तास आम्ही एकत्र असायचो. त्यामुळे धमाल असायची तेव्हा अक्षरशः. आता सगळं मुलींचं हॉस्टेल वेगळं, मुलांचं हॉस्टेल वेगळं झालेलं आहे. पण तेव्हा त्यामुळे कोणी कोणाला मदत करतंय, कोणी कोणाला शिकवतंय.